ईशान हे प्रश्नपत्रिकेतील 20 प्रश्न सोडवले. टोटल प्रश्न किती होते? 20. प्रत्येक बरोबर उत्तराला 5 गुण मिळतात, तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला 2 गुण कमी होतात. निशाला परीक्षेत 51 गुण मिळाले, तर तिची किती उत्तरे चुकली? बरोबर आली का? नाही, चुकली. तर सगळ्यात अगोदर काय करा, तिची किती उत्तरे चुकली, बरोबर किती गुण मिळाले तिला? 51. किती आले बरोबर आले ते पाहू आपण आता. 51. लक्षात घ्या, हे मायनसचं असते. काय असते? मायनस. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस करावं लागत असते, एवढं लक्षात ठेवा. जर 20च्या 20 बरोबर आले असते तर किती गुण मिळाले असते रे? 100. आणि 20च्या पैकी 2 गुण चुकले असते तर किती चुकले असते तिचे गुणाच्या हिशोबाने? 40. बरोबर. मग मी काय म्हणलोय, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावं लागत असते, पण इथं ऑलरेडी कमी येत म्हणून इथं पण वजा घ्यावं लागले आपल्याला. ठीक आहे. मग काय होईल? तिरपा याचा करा. 51 मधून ते 100 मधून 51 गेले किती राहतात? 49. आणि 40 आणि हे किती होतात? 91. मायनस प्लस झाले ना ते? मायनस मायनस प्लस झाले. मग आता गुण मिळालेत 51, प्रश्न होते 20, भेटले 100, इथं झाले 49. कसं होईल? 100च्या वरी जातील का गुण? 5 जरी बरोबर धरले तर गुण 100च्या वरी जाताल का? मग याची जर बेरीज केली तर किती 100च्या वरी चालली ना. मग असा अंक शोधा नाही, याला पण भाग गेला पाहिजे, याला पण भाग गेला पाहिजे. मग पहा बरं, 7 7 49 आणि 13 91, म्हणजे 7 न भाग घेतला 13. आता काय म्हणते ते, किती उत्तरे चुकली? लक्षात घ्या, हे आपले बरोबर आलेल्याच्या साईडचं बरोबरचे, बरोबरच्या साईडचं आलेले बरोबर आहे, आणि चुकलेल्या साईडची किती असतात? चुकलेले असतात. म्हणजे तिची किती उत्तरे चुकली रे? 7 उत्तरे चुकली. किती बरोबर आली? 13 उत्तरे बरोबर. आता हे दोन्ही मिळून 20 होतात का रे? होतात. मग किती प्रश्न होते आपले? 20 प्रश्न सोडवले होते. प्रश्न फक्त होता उत्तरे किती चुकली, तर उत्तरे चुकली 7.